भाई साहब याचा नोज पूर्ण बघा कसा आहे. आता बघा ग्रीन ॲपल आहे. तर असं आहे मराठी माणूस भेटला आपल्याला ट्रेन मध्ये. काय दादा तुझं नाव? माझं नाव आहे डॉक्टर साहिर तेलंग. हे काहीतरी आलंय ते मी तुम्हाला दाखवतो. एफ्रोसिया ट्रेनचा लोगो. सॉरी मित्रांनो, कशा आहात सगळे? पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. हा आमचा हॉस्टेल होता, तुम्ही पाहू शकतात. आणि मी आता फायनली निघतोय समरकंद स्टेशनला. आणि टायटल बघून कळलंच असेल आज आपण काय एक्सपिरियन्स करणार आहे. येस, माझ्या लाईफची पहिली बुलेट ट्रेन तुम्ही बोलू शकतात. तर आता वाजले 10:20. मी फटकन जातो कारण की 11ची ट्रेन आहे. इथे सगळं पंक्च्युअल असतं, तर मी लेट नाही करणार आहे. तर चला जाऊया आणि भेटूया. बाय. चलो बाय बाय. या बाय. सो ऑर्डर तर मित्रांनो, आता मी हॉस्टेलच्या बाहेर आलो आहे. हा आमचा हॉस्टेल होता आमिर हॉस्टेल करून. चांगलं आहे, $10 मला पडलेला. आणि मी आता हे यांडेक्स म्हणजे इकडची ओला उबर ती बुक केली आहे. कारण की आता झाले 10:20 आणि बसने जायला काय नाही, बट फिरत फिरत जाते इकडच्या बसेस. तर मला स्टेशनला लेट पोचायला नाही चालणार. आणि इकडचं स्टेशनचं कसं आहे तुम्हाला सांगतो. आपल्या इथे आपण जे रेल्वे स्टेशन असतात तिथे लेट पोचलं तरी चालतं, बट इकडे असं नसतं. इथे तुम्हाला अर्धा तास ते आधी पोचायला लागतं. आता ग्रे दाऊद मॅटिस आय थिंक हीच आहे समरकंद वॉकझालसाठी. तर चला आधी मी बॅग ठेवतो. 12,500 आहेत. तो मी बोललो पण डायरेक्ट याच्याने ऑर्डरचा फायनली मित्रांनो 5-6 मिनिटानंतर मी आलो आहे समरकंदच्या वॉकझालमध्ये. तर आता आपण आतमध्ये जाऊ. आता सिक्युरिटी वगैरे आहे आणि जे पण असणारं डिटेल्स मी तुम्हाला आतमध्ये सांगतो. तर चला. वाजले 10:30. अजून अर्धा तास आहे आपल्याकडे. 11ची ट्रेन आहे, बट अर्धा तास आधी पोचायचं इथे. तर इथे सगळी त्याचीच गर्दी झाली. आणि हा स्टेशन पहा यार, म्हणजे काय वाटतंय, भेंडी स्टेशन बघूनच मन असं झालं की म्हणजे बुलेट ट्रेनचा काय एक्सपिरियन्स असेल आपला. तर चला ते काम करू. आणि बरेचसे फॉरेनर आहेत, भरपूरचे गोरे लोक आहेत. कारण की खास करून ही आहे वर्ल्डची चीपेस्ट बुलेट ट्रेन. असं चांगलं नाही वाटत. ट्रेन समोर बोलूया. तर मित्रांनो, ज्या टायमाची वाट पाहत होतो तो टाईम आलाय. आणि फायनली इट्स टाईम टू एक्सपिरियन्स द बुलेट ट्रेन. म्हणजे माझ्या लाईफची पहिली बुलेट ट्रेन मी आज एक्सपिरियन्स करणार आहे. काय दिसते यार, म्हणजे आवाजानेच असं वाटतंय की भाई फ्लाईटच्या बाजूला उभं राहिलो आहे मी. म्हणजे तुम्ही आय डोंट नो तुम्हाला आवाज येत असेल का. ओ भाई साहब याचा नोज पूर्ण बघा कसा आहे. नेक्स्ट लेवल भाई, नेक्स्ट लेवल. आणि तुम्ही पाहू शकता ही काय दिसते. इथे एक बुलेट ट्रेन आहे, तिथे एक बुलेट ट्रेन आहे. हे बघा काय बाप वाटते यार, हे नेक्स्ट लेवल. पण अजून पुढे जाऊ आपण, दाखवूया तुम्हाला. ओ चीपेस्ट बुलेट ट्रेन इन द वर्ल्ड. तर ही जी ट्रेन आहे ॲक्च्युली आली आहे बुखारावरून. तर त्यामुळे आता अजून 20 मिनिटाने निघेल. तर मी बोललो आधी व्लॉग बनवून घेऊया. बट काय नोज आहे बघा ना, म्हणजे एरोडायनॅमिकली बघायला गेलं ना काय बाप ट्रेन आहे. आणि या ट्रेनच्याबद्दल मी तुम्हाला हिस्ट्री तर सांगणारच आहे. म्हणजे पहिली बात तर मी एवढं एक्साइटेड हा व्लॉग बनवण्यासाठी, मी तुम्हाला काय बोलू. म्हणजे लाईफची पहिली बुलेट ट्रेन एक्सपिरियन्स करतोय. आणि यार नेक्स्ट लेवल आहे भाई, नेक्स्ट लेवल आहे. ती बघा तिकडची चालली भाईसाहेब, तिचा पिकअपच बघा नेक्स्ट लेवल ब्रो. शॉर्टमध्ये मी इन्फॉर्मेशन लगेच सांगतो. ही जी बुलेट ट्रेन आहे ही इथून जाणार आहे ताशकेंत 300 किलोमीटर. आणि ही जी ॲव्हरेज स्पीड आपली जी वंदे भारत आहे त्यापेक्षाही कमी आहे. आता तुम्ही मला बोलत असेल भाई तू बाहेर जातो ट्रेनशी कम्पेअर, जागेशी कम्पेअर काय करतो. तुम्ही का करतो तुम्हाला सांगतो. कारण की बघा सगळेच जण आपल्यासारखे उझबेकिस्तान वगैरे ट्रॅव्हल नाही करू शकत. मग कम्पेअरमध्येच आपण सांगू शकतो. कारण की आपल्या इंडियनची मेंटॅलिटीच ती आहे की आपण जर कम्पेअर करून सांगितलं तर जास्त डोक्यामध्ये राहतं. तर तुम्हाला सांगतो इथून ते समरकंद टू ताशकेंत 300 किलोमीटर आहे. आणि आपली वंदे भारतची आपण कम्पेअर कसं करूया. आपलं पनवेल टू रत्नागिरी आहे 300 किलोमीटर बरोबर. आता हेच मी कोकणमध्ये आणतोय. आणि आपली जी वंदे भारत आहे एक बोलू शकतात लाईट व्हर्जन ऑफ बुलेट ट्रेन म्हटलं जातं इफ आय एम नॉट रॉंग. तर ती आपली रत्नागिरीला पोचायला टाईम लावते 300 किलोमीटर असलं तरी. बट ही जी आहे 300 किलोमीटर अवघे 2 तासामध्ये कव्हर करते. आणि ही जी ॲव्हरेज स्पीड जी आहे ही खूप म्हणजे बाप आहे. आणि मी कम्पेअर म्हणजे ऑब्व्हियसली यार आपलं पॉप्युलेशन केवढं आहे. आपल्या इथे ट्रेन्स जे आहेत
भरपूर डेली रन करत असतात. तर त्यामुळे कसं असतं ट्रेनचं थांबायला वगैरे लागतं. ही इथे इकडची प्रायोरिटी ट्रेन आहे, पण वंदे भारतला पण प्रायोरिटी भेटलं जातं. आणि नेक्स्ट लेवल आहे म्हणजे आता आपल्या इंडियामध्ये कधी बुलेट ट्रेन येईल देवत जाणे, पण जेव्हा पण येईल बघूया. आणि ही आपली तिकीट आहे, कितीला पडली 2 लाख सोमला काहीतरी पडली, म्हणजे 1100-1200 पकडून चाला. मी आता इकडच्या पोलिसाला विचारतो. या 4 ओके थँक्यू. हे बिझनेस आहे, बिझनेस क्लास आहे, VIP आहे. आपण बाई इकॉनॉमीमध्येच हे करतोय. बिस्ट्रो आहे, बिस्ट्रो म्हणजे पॅन्ट्री. तुम्हाला सगळं दाखवणार आहे आतून कशी काय एक्झाम आहे अँड ऑल एव्हरीथिंग. आणि भरपूर लोक ही एक्सपिरियन्स करायला येतात ही ट्रेन. आणि बघूया आता कसं काय एक्सपिरियन्स आपला होतोय, तुम्हाला कळेलच. भरपूर सारे इंडियन्स पण दिसत आहेत. कोच नंबर 4 आपल्याला बोलला आहे, कोच तर कुठे 7 आहे. आणि तुम्हाला अजून एक शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन जर सांगितली, टोटल 9 डब्बे आहेत, जास्त डब्बे नाही. ताशकेंत तुम्ही पाहू शकता, असं लिहिलं आहे मंजिल ताशकेंत. हॅलो नमस्ते. ऑल गुड ऑल गुड. Show me your पासपोर्ट या. सो ऑलराईट, तर आपला आहे सीट नंबर 10. कीप वॉकिंग टू द राईट म्हटलं आहे. 7 8 10 आहे इकडे. पाहू शकतात असे काहीतरी बटन्स भेटतात इन्क्लाइन डिक्लाइनसाठी. हे केलं तर तुम्ही आय थिंक सो, भाई काय आहे काय माहिती नाही. हे इन्क्लाइन डिक्लाइनचं आहे. मागे तर जात नाही, काय माहिती काम करतं आहे की नाही, का आपल्या इंडियन रेल्वेसारखं सीन आहे. कारण की मी मायनस करतो तर मागे जायला पाहिजे, जात तर नाही आहे. आणि हे तुम्ही इथून वाहू शकतात. हे असं वर ऑटोमॅटिकली नाही जाणार, तुम्हाला करायला लागतं. आणि नेक्स्ट लेवल असा व्ह्यू आहे, तुम्ही पाहू शकतात. इथे TV आहे, तुम्हाला इथे लगेच ठेवायलाही भेटतं, पण मी मागे ठेवून दिलं. इथे तुम्हाला लाईट्सही भेटतात. आय होप हे चालू आहे. येस चालू आहे, लाईट्स अँड ऑल एव्हरीथिंग. फोनवर बोलत होतो आणि कचकन अशी ट्रेन स्टार्ट झाली. साला व्लॉग स्टार्ट करायला पण दिला ना, तुम्ही पाहू शकतात. चला गणपती बाप्पा मोरया. आणि म्हणजे मी व्लॉग करायच्या ह्याच्यामध्ये गेलो आणि फटक्कन ट्रेन स्टार्ट झाली. आपली ट्रेन हळूहळू चालते प्लॅटफॉर्मवरून, बट ही अशी नाही बाई. जशी मी फोनवर बोलतोय आणि झपकन पिकअप घेतला, म्हणजे तुम्हालाही माहिती आहे काय, तुम्हाला ओव्हर करून तर नाही सांगणार. इथे फ्लाईट अटेंडंटसारखी एक मुलगी पण गेली, पाहू शकतात. फ्लाईटमध्ये आपल्याला जसं भेटतं तसं तुम्ही इथे पाहू शकतात. म्हणजे चांगलं आहे हे बघा इथे. आणि इथे कचराचा डब्बाही आहे. आणि हे तुमचं हे खाली पण येतं. आपण काय लंच बिंच मागवला नाही. हे बघा याच्यामध्ये काय काय नाही, काय माहिती आहे. चांगली आहे बाई. मला विचारलं वुड लाईक टू हॅव टी, तर आपण टीही घेऊया रकमत. आणि जसं आपल्या जी ट्रेन आहे वंदे भारत म्हटलं जातं. इथे या ट्रेनला ॲफ्रोसियाब म्हटलं जातं. तर आपल्याला हे काहीतरी आलं आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. ॲफ्रोसियाब ट्रेनचा लोगो, ट्रेन आणि उझबेकिस्तान ट्रेनचा म्हणजे लोगो. आणि समरकंड जिथे आपण व्हिजिट केलेलं तसं एक लोगो आहे. इट्स सेम लाईक, मला तर समरकंडचं ते असं वाटतं आपला ताजमहल आहे की काय. आपला नाही, ताजमहल. तर चला त्याच्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला दाखवतो. हे आपल्याला भेटलं आहे फ्री ऑफ कॉस्ट, जे तिकीटच्या कॉस्टिंगमध्ये. बघूया आता काय काय भेटलं आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो काय भेटलं आहे. हा ब्रेड आहे, जो इकडचा फेमस आहे, समरकंड ब्रेड बोलतात. तो गोल गोल जो तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये पाहिला असेल. तिथे वेट टिश्यू आहे, वेट टिश्यू बस एवढंच. म्हणजे तुम्हाला चायसोबत खायला हे काय चाय. बघूया कशी आहे. हा 65 आहे, 65 एकदम 65. ठीक आहे. आता एवढ्या पैशामध्ये तुम्हाला एवढंच भेटणार. लोकांनी मोहितो, त्याला कॉफी विचारली, कॉफी नाही बोलला. मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, इकडची लोक एवढी चांगली आहेत. म्हणजे मी मगाशी जो आलेला त्याला मी बोललो कॉफी आहे का, तो बोलला नो कॉफी, चाय. बट त्याने मला लिटरली कॉफी आणून दिली आहे मित्रांनो. हे बघा बघा, मी या कंट्रीचं याबद्दलच खूप मला आवडतं, खरं बोलतो. म्हणजे मी आपल्या इंडियामध्ये असतं तर आपण त्यांना जे बोललो ते म्हणजे कामापुरतेच असतात. ते बोलले असते नो कॉफी नाही आहे भाई, कॉफी नाही आहे, ते निघून गेले असते. बट इथे लिटरली त्याने मला ही कॉफी आणून दिली. आता ह्याची चव खराब असेल, काही असेल तरी चालेल, बट त्याने आपल्या शब्दाला मान ठेवला. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याला आपण मे बी इन्सानियत म्हणू शकतो, ह्युमॅनिटी म्हणू शकतो. आणि हे आपल्या इंडियामध्ये रेल्वेजमध्ये तरी बघायला म्हणजे खूप कमी भेटतं, तुम्हालाही माहिती आहे. थँक्स अ लॉट.
म्हणजे उझबेकिस्तान, कझाकिस्तानचे जेवढे लोक आहेत खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत. मी फ्रँकली बोलतो, या व्लॉगमध्ये मी परत सांगतो खूप चांगले आहेत. मे बी असंही असू शकतं मी व्लॉगर आहे आणि मी एकटाच असा व्लॉग करतोय, तर मे बी मी एक्सपिरियन्स सांगेन, त्यामुळे लाके दिया भाई. मे बी चलो चिअर्स. कॉफी पिऊ, कशी आहे बघूया. कॉफी चांगली आहे. मी आता जस्ट नाश्ता करत होतो आणि आपले मराठी माणूस भेटला आपल्याला ट्रेनमध्ये. काय दादा तुझं नाव? माझं नाव आहे डॉक्टर साहिर तेलंग. हां. मी समरकंद स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आहे. तर तेच मी ते व्लॉग करतो, माझ्याकडे आले, मला वाटलं की काय म्हणजे काय विचारत असतील, पण नंतर मराठी बोलायला लागले तर एकदम खूप चांगलं वाटलं की मराठी माणूस आपल्याला ट्रेनमध्ये भेटला. काय बोलतात, तुम्हाला कसं वाटलं समरकंद 7 महिने? समरकंद माझा एक्सपिरियन्स तर फार छान आहे. समरकंद फार सुंदर सिटी आहे, लोक फार छान आहेत, इथले कोऑपरेटिव्ह लोक आहेत फार. आणि आता चाललो आहे, आता आम्ही सुद्धा फिरायला, आम्हाला सुट्ट्या आहेत सध्या, तर आम्ही सुद्धा निघालोय ताशकंदला फिरायला. किती ट्रिप चांगली राहील आमची आहे ना. आणि तुम्ही अमरावतीचे आहेत बरोबर? मी अमरावती. तर तेच. आणि उद्या इथे फेस्टिवल आहे ना यांचा, नवरोज नावाचा एक फेस्टिवल असतो. जसं यांचा न्यू इयर आहे, आपला गुढीपाडवा असतो. जसं आपला गुढीपाडवा असतो, सिमिलरली हे लोक 4 दिवस नवरोज करतात. अच्छा, त्यामुळे तुम्हाला सुट्टी भेटली म्हणून तुम्ही फिरायला. अच्छा, चांगलं वाटलं, खूप मस्त वाटलं भेटून. आणि सरही आहेत ते, आम्ही आता बोलूच, आता जस्ट आता ट्रिपमध्ये आपल्याला भेटले आणि तेच मी बोलत होतो, इकडची लोकं खूप चांगली आहेत वगैरे, एकदम एक्सपिरियन्स खूप चांगली कंट्री आहे. म्हणजे इस्लामिक कंट्री आहे, पण इस्लामिक कंट्री आहे, पण लोक फार कोऑपरेटिव्ह, खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत. मी तसं आपल्या म्हणजे लाईक आपल्या माइंडमध्ये जे काही त्यांच्याबद्दल एक स्टिरियोटाइप आहे ना, ते तसे लोक नाही आहेत. एक्झॅक्टली तेच मी मागच्या ब्लॉगमध्येही म्हटलेलं की आपलं इंडियामध्ये कसं चालतं आणि इकडे कसं चालतं. इथे फार डिफरंट आहे. बघा, आता हे मी नाही बोलत, एक अननोन म्हणजे आपल्याला भेटलो, आता आपण स्ट्रेंजर होतो तर तेच आपल्याला भेटले आणि ते पण बोलतात की तेच आहे इकडे, असं काही नाही, खूप चांगले कोऑपरेटिव्ह वगैरे करतात. तर चला आता भेटू आता आपण यांच्याशी. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला दाखवतो इकडची बुलेट ट्रेनचं कसं काय विषय आहे. तुम्ही पाहू शकतात इकडे असं टॅप, ते मिररही दिलं आहे पण आहोत. आणि हा इकडचा लॉबी टाईप एरिया, आपला जसं इंडियन रेल्वेचा असतं तसा टाईप फुल. की त्यांचं वॉशरूमही आहे, एकच वॉशरूम भेटतं तुम्हाला हे कनेक्ट करायला. असं तुम्हाला थोडं पुढे जाऊन दाखवतो. हा पहा, आधी लावून घेतो आईच्या गावात. हा, तर हा आहे इकडचा वॉशरूम बघायला गेलं तर खूप छोटा आहे. तुम्ही पाहू शकता इथे तुमचं काम करायची गोष्ट, हे इथे वास मारतोय, हे पाहू शकता. इथे तुम्हाला टिश्यू भेटतो, इथे फुसफुस आहे काय, आहे पाणी आहे, पाणी आय थिंक सो. ओके, ह्याच्यावर आहे, सेन्सरवर आहे. आणि ठीक आहे, असं काय तुम्हाला भेटतं. इथे तुम्हाला लहान बाळाचं काय ते चेंज करायचं असेल तर असं. बघायला गेलं तर मी वॉशरूम यूज नाही करत पब्लिकली, कारण की इथे पाणी नाही देते लोक. तर पाणी आपल्याला इंडियन लोकांना पाणीची गरज असते भाई. टिश्यूने कसं करणार तुम्ही मला बोला, मग बाटली घेऊन जावा, त्यापेक्षा आपण हॉस्टेलवरच जातो तेव्हाच करतो. छोटासा वॉशरूम, ठीक आहे. जाऊया बाहेर, वास मारतोय थोडा वेगळा. आणि 7 डबे जे असतात ते तुम्हाला तिकीट्स लवकर बुक करायला लागते. नाही, मी तुम्हाला परत सांगतो, तिकीट जर तुम्ही लवकर बुक नाही करणार तर तुम्हाला नाही भेटणार. बघायला गेलं ना, फॅसिलिटीज तुम्हाला 1300 रुपयामध्ये अजून काय पाहिजे, खूप चिपली आहे. तुम्ही चांगलं ट्रॅव्हल करू शकता. 2 तासामध्ये 300 किलोमीटर. स्पीड तशी झुपवाली नाही आहे बट आहे, समजू शकता तुम्ही. जे पण आहे हा आपला एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो. या आता बघा, ग्रीन ॲपल आहे, तर असं आहे. मला ग्रीन ॲपल ऑफर केला बट मी नाही बोललो, थँक्यू वेल रकमत फॉर दिस. ते आपल्याला दिलं. तर असं आहे, लोक खूप चांगले आहेत, मी तुम्हाला बोलत आलोच आहे. खूप हे करतात, देतात अँड ऑल, चांगलं आहे. चला, ऑलमोस्ट वाजले आहेत, 1 वाजला आहे. आता आपण पोचू, तसं पोचू मी तुम्हाला अपडेट देतो. आता आपण उतरलो आहे ताशकेंटच्या रेल्वे स्टेशनला, वॉक्झाल बोलू शकतात.
आणि आपला सोबत साईर दादा हा पण आहे. पहिलाच एक्सपिरियन्स होता ना फार छान होता. ट्रेन फार छान होती. आपल्या इकडे अशा ट्रेन असल्या तर मग किती चांगलं. हो म्हणजे विचार करा ना 200 किलोमीटर आपण 300 किलोमीटर आलं 2 किलोमीटर आलो आपण 2 तासामध्ये. फार लवकर. आय मीन लाईक इट वॉज व्हेरी फास्ट. व्हेरी फास्ट यार. इट वॉज नाईस. हे पण खूप टायमापासून इकडे राहतात बट तुमची पण पहिलीच एक्सपिरियन्स होती. पहिला एक्सपिरियन्स आहे ट्रेन मध्ये. माझा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. बरोबर. तर तेच आता आपण निघालोय. तरी बघू शकता अशी ट्रेन आहे. मस्त होती. आणि तुम्ही कशी ट्रेनची तिकीट बुक केलेली? मी तर ऍप थ्रू केलेला. इथे एक लोकल ऍप आहे यांचं उज रेल्वे. मी तिकडनं ट्रेन. बरोबर. तुमचं इकडचं लोकल कार्ड आहे म्हणून तुमचं झालं. माझ्याकडे इथे लोकल बँक अकाउंट आहे सो माझं तिकडनं पेमेंट फार इझिली होतं. तर तेच तर मित्रांनो, जर तुम्ही विजाने वगैरे कार्ड बुकिंग करत असाल, आय मीन सॉरी तिकीट, तर मोस्टली इश्यूज येऊ शकतात. नाहीतर तुम्ही 2-3 दिवस आधी येऊन स्टेशनवरनंच बुक करा, हे बेटर राहील. बट या ट्रेनचा एक्सपिरियन्स करायचा असेल तर मेक शुअर करा की तुम्ही आधीच बुकिंग करायची, ना तर ही लगेच सोल्ड आउट होते. तर अशी ही ट्रेन होती मस्त. तर चला. आणि पंक्च्युअल पण खूप होती. म्हणजे ऑलमोस्ट टाइम ऑलमोस्ट म्हणजे 125 टाइम दिलेला तर तेवढंच बरोबर पोहोचले. तर मित्रांनो फायनली पोहोचलोय ताश्केंत. तिथे ताश्केंत नाही लिहित, ताश्केंत बोलतात. आणि इथे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. भाई साहब, युरोप काय अख्ख्या वर्ल्डमध्ये कन्स्ट्रक्शन करून पार माणसांनी वाट लावली यार, काय बोलू. बट इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे, धूळ नाही भाई. आपल्या इथे अशी धूळ बनते की भाई आपली गाडी वगैरे तुम्ही कार धुवून ठेवतील तर 2 दिवसात धूळने माखलीच पाहिजे. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊया या नवीन ताश्केंतमध्ये आलो आहे. आणि ताश्केंतच्या बद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर आपले जे इंडियाचे 2nd प्राईम मिनिस्टर लाल बहादूर शास्त्री, त्यांची हत्या झालेली. ते होय, मी हत्या म्हणेन, कारण की लाल बहादूर शास्त्रीची डेथ ही खूप मिस्ट्री आहे, तुम्हालाही माहिती आहे. आता त्याच्यावर आपण ब्लॉग हा नाही को बनूया, त्याच्यावर आपण बनवणार आहे. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण ताश्केंत एक्सप्लोरिंगचा बनवणार आहे, नाईट लाईफ अँड ऑल एव्हरीथिंग. तर हा होता मला तुम्हाला ताश्केंतचे स्टेशन दाखवायचं होतं आणि जर्नी दाखवायची होती आपली बुलेट ट्रेनची. तर कशी वाटली मित्रांनो? आवडली असेल तर नक्की भाई लाईक करा. सबस्क्राईब तुम्हाला करायचं तर करा, पण मी लाईक करा सांगेन, कारण की कळेल आवडली की नाही. आणि पहिला मराठी व्लॉगरने बनवली आहे भाई, तर थोडा तर सपोर्ट करू शकतात. मी असं मागत नाही, बट तुम्हाला वाटत असेल तर सपोर्ट करा. आणि बस, बाकी काय नाही बोलणार. तर हा व्लॉग आवडला असेल तर इथेच आता मी हा व्लॉग इथे एंड करतो. आवडला असेल तर नक्की लाईक करा. शेअर बेअर तर तुमच्यावर आहे, मी लाईकच बोलतो, बाकी काय नाही बोलत. चला भेटूया अशाच एका चांगल्या भारी. आय होप तुम्हाला ही सिरीज आवडतच असेल. एवढी आपण बनवतोय, कुठे कुठे फिरतोय, आवडत असेलच. तर बाय बाय, टेक केअर, पीस, सी यू इन माय नेक्स्ट. आता मला इथून मी बघा जाऊ दे, सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ. पुढच्या व्लॉगमध्ये भेटू.